एक कॉन्टेंट घेतला आणि त्याच्यावर मी काहीतरी स्टँडअप सादर केलं. हा होता स्टँडअप कॉमेडीचा झोन. मी 4 लोकांशी बोलणार, त्यांचा अपमान करणार, ते माझा अपमान करणार. हा कसा कॉन्टेंट असू शकतो? तू माफी मागितल्यानंतर काही महिन्यांनी तुझा मोठ्या OTT चॅनलवर पण शो येतो. पर्सनल आयुष्य वेगळं असतं, प्रोफेशनल आयुष्य वेगळं असतं. पण प्रोफेशनल आयुष्य सुरूच हास्यजत्रेने झाले असं मी म्हणेन. काही गोष्टी हव्या तशा घडल्या नाही आणि त्याच्यामुळे मी आत्ता त्याचा रेग्युलर भाग नाही आहे. आता पूर्वीसारखी मजा नाही येते. अच्छा, म्हणजे आता हास्यजत्रेत हा लोकांना ना बोटं इतकी सोप्या पद्धतीने वापरायची सवय झाली आहे. पण फ्रँकली स्पीकिंग ॲज अ ऑडियन्स मी हास्यजत्रा अजूनही बघतो तर मला वाटत नाही की मला त्याचा कंटाळा आला किंवा काही. मी एक ऑडिशनला गेलो होतो जिथे जस्ट बिकॉज मी हास्यजत्रा केलेलं होतं म्हणून त्यांचं असं म्हणणं होतं की माहीत नाही. माझं असं झालेलं की ऑडिशन ही प्रक्रिया मग आहे का? एक इंटर्न म्हणून जॉईन झालेली मुलगी आहे डिरेक्शन टीमला. तिने मला विचारलं की सर तुम्ही किती शांत रिप्लाय करताय, तुम्ही त्या सिरियल, मला वाटलेलं तुम्ही तसेच आहात. इतकं पटकन लोक टाईपकास्ट करून टाकतात. शंकर्या शितलीच्या सिरीजमध्ये तुम्हाला रडायला येतं, म्हणजे मी असंही नाही म्हणत की नुसतं पाणी येतं, मी रडलोय. ही त्या ॲक्टरची ताकद आहे. पाट्या टाकायला लागू नये, इतकं चोख आणि इतकं सुंदर काम करता आलं पाहिजे. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. आज आपल्यासोबत गप्पा मारायला एक असा कलाकार आलाय ज्याला जर तुम्ही विनोदी कलाकार म्हटलं तर मला वाईट वाटेल, कारण तो इतकं काही काही वेगळं करतोय, तो स्वतःसाठी इतकं काही काही नवीन काम शोधतोय आणि त्या सगळ्यावर गप्पा मारण्यासाठी हा पॉडकास्ट आहे. निमिष म्हणू की निशिम म्हणू माहिती नाही, पण निमिष तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच अंकिता, थँक्यू सो मच. आणि बरीच वर्ष आपण एकमेकांना ओळखतोय, पण इट्स मज्जावर आय गेस आपण पहिल्यांदाच ऑफिशियली गप्पा मारणार आहोत. सो आय एम व्हेरी एक्सायटेड. अगदीच. आणि मी जसं म्हटलं की तो बरंच काही काही शोधात आहे वेगवेगळं करण्याचे आणि तो बरंच काही काही करतोय, पण सध्या निमिष काय करतोय? सध्या निमिष झी मराठीवर काम करतोय. झी मराठीची एक सिरियल करतोय सनई चौघडे नावाची, आणि ज्याच्यात मॅक हे कॅरेक्टर मी प्ले करतोय. तर मला मजा येते. मला असं वाटतंय आत्तापर्यंतच्या रिस्पॉन्सवरून, 5 महिने झालेत सिरियलला, आत्तापर्यंतचा रिस्पॉन्स इतका चांगला आहे की लोकही एन्जॉय करतायत असं आम्हाला वाटतंय. तर त्या व्यतिरिक्त मी माझं जे अकॅडमी आहे ती मी अनाऊन्स केली आहे याच वर्षी, कल्लाकार अकॅडमी म्हणून. तर कल्ला करत करत लहान मुलांना आय गेस शिकवणं जास्त सोपं असतं असा माझा इतक्या वर्षांचा आता वर्कशॉप्स घेऊन एक्सपिरियन्स आहे, म्हणून ते कल्लाकार असं मी नाव ठेवलं आहे. सो त्याची पण 12 जुलैपासून ऑफिशियली मी डेट अनाऊन्स केली आहे की सुरुवात होणार आहे संडे टू संडे. सो या 2 गोष्टी मेनली आहेत. आणि एक फिल्म केली आहे द्विधा नावाची, तर ती 21 ऑगस्टला रिलीज होणार आहे. त्या बाबतीत देखील मी खूप एक्सायटेड आहे, कारण फादर्स डेच्या निमित्ताने आत्ता 21 जूनला त्याचा टीझर लॉन्च झाला, पोस्टर लॉन्च झाला, आणि 21 ऑगस्टला म्हणजे 2 महिन्यांनी आम्ही रिलीज करतो आहे. आणि खूप सुंदर, खूप काय म्हणूया आपण, प्रत्येकाच्या घरात घडेल की काय अशी गोष्ट आहे असं मला वाटतं. तर खूप इमोशनल गोष्ट आहे आणि खूपच साधेपणाने मांडली गेली आहे. तर त्या बाबतीत देखील मी एक्सायटेड आहे. आणि एक शॉर्ट फिल्म देखील मी आत्ता केली आहे, सो ती देखील या महिन्यात रिलीज होईल. सो त्या देखील बाबतीत मी खूप एक्सायटेड आहे. तू बरंच करतोयस, म्हणजे बरंच. आता असं होतं कधीतरी कलाकारांच्या आयुष्यात की सगळंच एकत्र येतं, हो, म्हणजे नाहीतर करावं लागतं. नाहीतर काहीच येत नाही किंवा नाहीतर सगळंच एकत्र येतं की आता काय पोस्ट करू आणि काय नको असं होतं. पण विच इज गुड, म्हणजे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. सगळं चांगल्यासाठीच झालं. जानेवारीमध्ये लग्न पण झालं. तो तर एक सुखद धक्का म्हणू शकतो आपण, असा दिलायस तू. काय डिसेंबरमध्ये झालं लग्न, फर्स्ट वीक ऑफ डिसेंबर. खरं सांगायचं तर सुखद धक्का माझ्यासाठी देखील आहे असं मी म्हणेन, कारण ते जुलैमध्ये आम्ही एंगेजमेंट केली होती, तेव्हा मी अनाऊन्स केलं होतं, पण लग्न कधी करतोय असं काही अनाऊन्स झालं नव्हतं. आणि आय वॉज व्हेरी एक्सायटेड, कारण काय म्हणजे फ्रँकली स्पीकिंग मी लग्न या संस्थेवर माझा विश्वास आहे, पण ते कशा पद्धतीने करायचं याच्यात थोडं आम्ही कन्फ्यूज होतो, कारण मला फारच साधेपणाने करायचं होतं. तर अगदीच कोर्टात न करता मग काय करता येतं, आम्ही मंदिरात करूया का, किंवा अगदीच छोटेखानी. मग मला अगदीच
माझे माझे नातेवाईक की अगदीच. मग मित्रमैत्रिणी पण एकदम कमी, असं ग्रँजर फार करायचं नव्हतं आणि लकीली कोमलला देखील तसं करायचं नव्हतं. तर ते फार जुळून आलं. पण मग थोड्या-थोड्या गोष्टी, मग घरच्यांसाठी का होईना, पण मग कोणासाठी का होईना, थोडंसं काय, मग आमचंही नको, तुमचंही नको, असं आम्ही ते काय म्हणतो आपण बार्गेन करत आम्ही सुवर्णमध्य गाठला आणि 5 डिसेंबरला करायचं ठरवलं. आता हा विषय निघालाच आहे, तर मी सांगतो तुला, की मी नाटक करत होतो, मर्डरवाली कुलकर्णी, आणि त्याचे दौरे अनाऊन्स झाले होते ऑलरेडी. प्लस मी एक शो देखील करत होतो, जिथे मी पहिल्यांदा डिरेक्शन करत होतो. तर या 2 गोष्टी सांभाळत मला लग्न करायचं होतं. आणि पॉइंट इज की 16 ऑक्टोबरला माझा दौरा सुरू झाला US चा आणि तो होता 20 नोव्हेंबरपर्यंत आणि माझं 5 डिसेंबरला लग्न होतं. ओ सो इतकं ते कट टू कट झालं होतं सगळं. पण घरचे सगळे होते, काही मित्र होते, तिच्या घरचे होते. सो सगळ्यांनीच मिळून तो एकत्र घातलेला घाट असं आपण म्हणूया, म्हणून तो इतका चांगल्या पद्धतीने जुळून आला आणि तो व्यवस्थित पार पडला. नाहीतर मला वाटतं फार कठीण होतं. म्हणजे 21 नोव्हेंबरला मी खरं तर ऑफिशियली मी या लग्नाच्या तयारीत इन्व्हॉल्व झालोय. बाई. तोपर्यंत मी अजिबात इन्व्हॉल्व नव्हतो. पण कसं लाईफ कसं चेंज झालंय, म्हणजे निमिष राहिलाय का? हे बघ, हा इंटरव्ह्यू जर लग्नाच्या पहिल्या महिन्यात तू केला असतास, तर आम्ही खरं तर एकमेकांना 5 ते 6 वर्ष ओळखतो आधीपासून. मी म्हटलं असतं की तेवढा काही फार बदल झाला नाही. पण आता 6 महिने झालेत, तर मी म्हणू शकतो की हो, थोडाफार बदल होतो. निमिषच राहिलाय, पण तरी देखील वाक्य पटायला लागतं. तुम्ही कितीही म्हणा की हे वाक्य काय म्हणतो आपण ऑर्थोडॉक्स आहे, जुनाट वाक्य आहे की शादी का लड्डू खाओ तो पछतावा ना खाओ. पण कुठेतरी तुम्हाला, म्हणजे मी पछतावा नाही मला पश्चात्ताप नाही आहे अर्थात. पण तुम्हाला जाणवायला लागतात की काही गोष्टी बदलायला लागतात. ती बऱ्यापैकी इंट्रोव्हर्ट आहे. मी बऱ्यापैकी एक्स्ट्रोव्हर्ट आहे. खूप कमी बाबतीत मी इंट्रोव्हर्ट आहे. सो तो बॅलन्स कुठेतरी सांभाळतोय आमचा आम्हीच. मला फार लोकं लागतात आजूबाजूला. म्हणजे आत्ता पण मी इथे आहे, तर मला असं होतं की वाह! माझ्या आजूबाजूला लोकं आहेत, तर मी खुश आहे. ती तुला घरी सांगेल की घरी ये ना, इंटरव्ह्यू करूया. असं आहे ते. तर इतका तो फरक आहे. पण येस, आम्ही आधीपासून ओळखत असल्यामुळे हा प्रवास आत्तापर्यंत सुखकर आहे. आणि माझ्या मते फ्रेंड्स नावाचा एक शो आहे, ज्याचा मी खूप मोठा फॅन आहे. तर सोलमेट्स लोकं विचारतात कधी-कधी की शी युअर सोलमेट किंवा इज ही युअर सोलमेट. तर त्याच्यातलं एक वाक्य आहे मोनिका नावाच्या कॅरेक्टरच्या तोंडी. तर ते मला खूप आवडतं आणि तसा आमचा प्रवास आहे असं मला वाटतं. तो तिला विचारतो की यू डोंट बिलीव्ह इन सोलमेट्स? तू सोलमेट्समध्ये बिलीव्ह नाही करत का? तर ती म्हणते की नाही, आणि आय एम हॅपी की तू पण नाही करत. मी याच्यात बिलीव्ह करते की 2 माणसं असतात, जे एकमेकांना भेटतात, ते एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि ते एका रिलेशनमध्ये येतात आणि ते प्रयत्न करत राहतात रोज की हे रिलेशन कसं छान पद्धतीने पुढे जात राहील. काही दिवस असे येतात की जेव्हा त्यांना थोडे जास्त प्रयत्न करावे लागतात, पण त्या प्रयत्नांनीच तो प्रवास कदाचित जास्त इंटरेस्टिंग होतो. सो आय बिलीव्ह इन दिस. खूप मस्त. आणि स्वभाव माहिती असल्यामुळे आधीपासून ते अजून सोपं गेलं असेल. येस. खूप छान. पण तुझ्या आयुष्यातल्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर तुझ्या आयुष्यात हास्यजत्रा आली. येस. आणि हे मी बोललं तर वावगं ठरणार नाही की हास्यजत्रेने प्रत्येक कलाकाराचं आयुष्य बदललं. कलाकार मोठा झालाच, पण त्या शोमुळे तो शो तर मोठा होताच. पण जे कलाकार जोडले गेले, जे टेक्निकल टीम जोडली गेली, तीही ग्रो होत गेली, तीही मोठी होत गेली. निमिषच्या आयुष्यात हास्यजत्रा जर मी विचारलं, मला माहिती आहे खूप मोठा इंटरव्ह्यू होईल, काय सांगशील थोडक्यात की तुझं आयुष्य किती बदललंय? माझं आयुष्य सुरूच, मला असं वाटतं की आयुष्य, पर्सनल आयुष्य वेगळं असतं, प्रोफेशनल आयुष्य वेगळं असतं. पण प्रोफेशनल आयुष्य सुरूच हास्यजत्रेने झालं असं मी म्हणेन. काहीच याच्यात वाद नाही. आणि 2019 मध्ये आय गेस मी सुरुवात केली हास्यजत्रेची. आज 2026 आहे. अजूनही मी बाहेर कुठेही फिरत असलो म्हणा किंवा कुठेही, म्हणजे बाहेरच्या राज्यात देखील मी सांगेन तुला, मला हिमाचलमध्ये देखील 4 लोकांनी ओळखले, अरे हास्यजत्रा. मी एकदा पाणीपुरी खात होतो मुंबईत, तर तो माणूस ओडिसाचा होता आणि तो म्हणाला की आपके, तो हसत होता पहिले माझ्याकडे बघून. म्हटलं क्या हुआ?
बोलतो की आपके जैसा एक लड़का है जिसको मैंने एक शो में देखा है. म्हणलं, मी हो. मग त्याला कळलं की सो ही वॉज फ्रॉम ओडिसा. पण तो मराठी शो बघत होता आणि तो हास्यजत्रा बघत होता. सो हास्यजत्रा मी आता US दौरा केला, ऑस्ट्रेलिया दौरा केला, दुबई दौरा केला नाटकासाठी. पण प्रत्येक ठिकाणी हास्यजत्रा, हास्यजत्रा, हास्यजत्रा. हा शो खूप मोठा आहे आणि हे मी काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. हे जगाने मान्य केलं आहे. कुठेही तू जा जगाच्या कानाकोपऱ्यात तुला हास्यजत्रेचे फॅन्स दिसतात आणि ते तुला लिटरली तुझ्या स्किटमधल्या डायलॉग्सनिशी ओळखतात. Exactly. तर हे खूप मोठं सक्सेस आहे. हे त्या शोचं सक्सेस आहे आणि मी खूप भाग्यवान आहे की त्या शोपासून माझ्या आयुष्याचा प्रोफेशनल आयुष्याचा सुरुवात झाली आहे प्रोफेशनल आयुष्याची. आणि तू म्हणालीस तसं मी सांगेन तेवढं कमी आहे. मी अजूनही त्या शोचा भाग आहे. आय एम व्हेरी हॅपी अबाउट दॅट. आणि मी कधीही त्या शोमधून मला कॉल आला आणि मी त्या शोमध्ये गेलो तर मला खूप छान वाटतं. थोडंसं कधी-कधी वाईट वाटतं. आता विषय निघालाच आहे तर मी सांगेन की असं होतं की मी या शोचा पूर्णपणे भाग का नाही आहे. काही गोष्टी हव्या तशा घडल्या नाही आणि त्याच्यामुळे मी आत्ता त्याचा रेग्युलर भाग नाही आहे. पण आय एम व्हेरी हॅपी की ते लोकं मला तितक्याच आपुलकीने बोलवतात. त्या सेटवरचा प्रत्येकजण, मोठे सर आणि गोस्वामी सर या 2 व्यक्तिमत्वांचं योगदान माझ्या आयुष्यातलं ते कधीच विसरू नाही शकणार आहे मी आणि त्याबद्दल वेगळं सांगायची गरज नाही आहे. ते कायमचं असणार आहे माझ्यासाठी. मी आजही कुठलंही काम करत असलो, आत्ता मी तुला जी काही कामं सांगितली मी करतो. याच्यात त्या दोघांनी सांगितलेल्या गोष्टीच कुठेतरी मी पेरायचा प्रयत्न करत असतो. त्याच्या आधी मला असं वाटतं मी भलेही कॉलेजमध्ये काम केलं असेल किंवा जे काही असेल, पण मी खूप कमी घडलो होतो. या 2 माणसांनी मला घडवलंय. पण अजूनही त्या सेटवर जेव्हा कधी मला बोलावलं जातं, तेव्हा ते इतकं म्हणजे मला कधीच असं वाटत नाही की मला ते जे पंचेस असतात की 4 महिन्यांनी आलाय, 3 महिन्यांनी. असं वाटतच नाही. असं वाटतं की मी रेग्युलरली हा शो करतोय. वाईट याचं वाटतं की मी कदाचित तो शो रेग्युलरली करत राहिलो असतो, तर मला जास्त अजून शिकायला मिळालं असतं ही एक गोष्ट आणि लोकांपर्यंत तेवढा जास्त पोहोचत राहिलो असतो. पण काही गोष्टी हव्या तशा नाही घडल्यामुळे ते राहून गेलं. पण दुसऱ्या गोष्टीचं याचं वाईट वाटतं किंवा मला माहीत नाही की हे मी गिल्ट घेणं योग्य आहे की नाही, पण माझ्याकडून घेतलं जातं नकळतपणे. मला जेव्हा कोणी ओळखतं फॉर एक्झाम्पल एक उदाहरण म्हणून मी एक इन्सिडेंट सांगतो. मी एकदा ट्रॅव्हल करत होतो. जनरली आपण ट्रॅव्हल करतो ट्रेन्सनी वगैरे, तर असं नाही की काही खूप इश्यू होतात. पण मास्क लावून ट्रॅव्हल केलेलं बेटर कारण गर्दीच्या ठिकाणी असतो. पण एक काका होते त्यांनी मला ओळखलं. मी मास्क लावलेला असताना देखील ओळखलं, फक्त डोळ्यांच्या याच्याने. मग मी मास्क वगैरे काढला. ते बोलायला लागले माझ्याशी. ते इमोशनली ट्रिगर झाले थोडा वेळ बोलताना. त्यांना मुलुंडला उतरायचं होतं. त्यांनी ठाण्याला ते उतरले. एक स्टेशन पुढपर्यंत आले आणि ते इतके इमोशनली हे झाले की त्यांनी मला हग केलं. ते रडले आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या आयुष्यात कोविडमध्ये काही गोष्टी घडल्या होत्या आणि वगैरे, वगैरे. हे जेव्हा घडतं ना, तर मला असं वाटतं की मला खूप छान वाटतं, पण मला असं वाटतं की मी याचा पूर्णपणे हकदार आहे का? म्हणजे हे माझ्या हक्काचं आहे का? हे जे प्रेम आहे, ही जी आपुलकी आहे किंवा हे जे कौतुक आहे, मी त्या शोचा भाग आहे. पण कधीतरीच जात असल्यामुळे मला असं होतं की यार हे त्या शोचं कौतुक आहे माझ्यापेक्षा जास्त. तर त्याच्यामुळे हे प्रेम आहे जे हास्यजत्रेचं आहे, जे मी त्याचा एक छोटा का होईना भाग असल्यामुळे मला मिळतंय. तर मी खूप खुश आहे. पण हां, कधीतरी असं वाटतं की येस मी जितका जास्त त्या शोमध्ये असेन तितकं माझ्यासाठी बेटर आहे कारण मला सतत चार्ज झाल्यासारखं वाटतं. तो शो असा आहे ना, की जिथे तुम्हाला दर आठवड्याला प्रूव्ह करायचं असतं. कुठलाही शो, मी सीरियल करतोय, मी फिल्म केली, मी नाटक केलं. तुम्हाला दर प्रयोगाला, दर एपिसोडला प्रूव्ह करायचंच असतं. पण आय डोंट नो त्या शोमध्ये काहीतरी असं आहे, की तो एकांकिकेचा फील आहे कुठेतरी. भलेही ते एकांकिकेसारखं काम नाहीये, पण फिलिंग ते आहे, की तुम्हाला प्रत्येक वेळी काहीतरी प्रूव्ह करायचं आहे स्वतःला. सो आय गेस आणि कदाचित मी कधीतरीच करत असल्यामुळे मला ते जास्त फिलिंग येत असेल. पण एक वाक्य मी रिसेंटलीच वाचलं होतं, की कोणत्यातरी ॲक्टरनी सांगितलं होतं, की पाट्या टाकायला लागू नये, इतकं चोख आणि इतकं सुंदर काम करता आलं पाहिजे. सो हे वाक्य मी कायमचं लक्षात ठेवलंय.
सो होपफुली हास्यजत्रेत जेव्हा जेव्हा किंवा इतरही कुठल्याही शोमध्ये पण हास्यजत्रेत जेव्हा जेव्हा काम करता येईल तेव्हा ते तितकंच ठळकपणे आणि लोकांना दिसेल चांगलं असंच मला करता येईल अशी माझी इच्छा आहे. अगदीच. पण तू जेव्हा जेव्हा स्किटमध्ये दिसतोस, अगदीच ते तुमचे विनोद असतात, की 6 महिन्याने आलाय, 2 महिन्याने आलाय, 1 महिन्याने आलाय. कधी-कधी ते आम्हाला नाही कळत. कारण आम्हाला ते रोज बघितल्यामुळे असं वाटतं, की अरे आत्ताच तर याला बघितलं किंवा कालच त्याला बघितलं. असं प्रेक्षकांसाठी तो विनोद असू शकतो, पण कधीतरी ज्यांना माहिती आहे, त्यांच्यासाठी तो हे असेल, की चल त्याचं काहीतरी काम असेल किंवा तो 6 महिन्याने आला, 3 महिन्याने आलाय. पण मला सांग, की आता मध्यंतरी ना अशा लोकांच्या प्रतिक्रिया होत्या, की आता पूर्वीसारखी मजा नाही येते. अच्छा, म्हणजे आता हास्यजत्रेत. हां, आता पूर्वीसारखं हसायला नाही येते. पण तिथेच काही किंवा मेजॉरिटी ऑफ द लोक आहेत, ज्यांना जुने एपिसोड लावून दिले तरी ते रिपीट त्याच एपिसोडवर हसतात. सो हे 2 प्रकारची लोकं आपल्या जगात आहेत. पण जेव्हा कलाकाराला या दोन्ही कमेंटचा सामना करावा लागतो, की आज बरोबर नाही झाला किंवा प्रेक्षक पटकन बुरून मोकळे होतात, की हे काय केलंय? ह्याच्यापेक्षा जुनेच एपिसोड आम्हाला परत दाखवा. कलाकार म्हणून तू त्या कमेंट्स किती सिरियसली घेतोस? आधी खूप घ्यायचो. हळूहळू त्याचं प्रमाण कुठेतरी कमी झालं. पण असं होत नाही. म्हणजे मला हे खरंच सांगायचं आहे, की असं कधीच होऊ शकत नाही, की तुमच्यावर त्याचा इम्पॅक्ट होणार नाही कुठल्याही कमेंटचा. मला असं वाटतच नाही, की माणूस जस्ट इग्नोर करू शकतो. आणि स्पेशली तुमच्या कामाबद्दल किंवा तुम्ही जिथे काम करताय त्याच्याबद्दल कोणी बोलत असेल, तर ते तुमच्या डोक्यात फिट राहतं. तर अजून मलाही आता तू म्हणालीस तसे मलाही कमेंट्स येतात. मी अँकरिंग देखील करतो, होस्टिंग. तर मी काही इव्हेंट्स होस्ट करत होतो तिथे मला आठवतंय पर्टिक्युलरली, की 1-2 लोकं बोललेले, की आता काही मजा येत नाही हास्यजत्रेत. काय आहे, की कुठलाही शो तुम्ही किती वर्ष करताय आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्याही पलीकडे जाऊन त्याच्यामागे एक क्रिएटिव्ह टीम आहे, जी काय म्हणजे रायटर्स. मी तुला सांगतो, की आमच्या शोचे रायटर्स हास्यजत्रेचे इतके हुशार, इतकं काहीतरी नवीन दर आठवड्याला देणं हे खूप कठीण गोष्ट आहे. मी लास्ट इयर जेव्हा चला हवा येऊ द्याच्या क्रिएटिव्ह टीममध्ये होतो, आम्ही 6 महिने तो शो केला आणि मला जाणवलं, की मी 6 वर्ष हास्यजत्रा करतोय. पण ह्या 6 महिन्यात जेवढं मला काय म्हणतो आपण हेक्टिक किंवा दमायला झालंय, ॲक्टर्स माझ्या मते थोडेफार लकी असतात. हे काम खूप कठीण आहे. तर हे कमेंट करणं खूप सोपं आहे आणि मी दोष देत नाही. लोकं बघणार, त्यांचं काम आहे की त्यांना आवडलंय न आवडलंय. पण तुम्ही इतकं पटकन कमेंट कधी कधी करून जाता, की हां आता आधीसारखी मजा नाही आहे. अर्थात एक गोष्ट जुनी होते, हे रायटर्सकडून ॲक्च्युली जास्त व्यवस्थित कळेल. पण आता मी हवा येऊ द्याचा जो एक्सपिरियन्स आहे माझा त्याच्यावरून सांगतो. एक गोष्ट तू आता सिरीज आपण म्हणूया, सिरीज झाल्यात हास्यजत्रेत, जशी आमची सिरीज आहे शिवाली हे खरं आहे. एक सिरीज तुम्हाला कळते, तुम्हाला कॅरेक्टर्स ओपन होतात, तुम्हाला त्यातली सिच्युएशन ओपन होते, तुम्हाला असं होतं याच्यात काय नवीन आहे आता. हे खूप कठीण आहे की तुम्हाला, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी स्वतः हास्यजत्रेच्या शंकर्या शितलीचा क्रेझी फॅन आहे, त्या सिरीजचा. आत्ता आय गेस 2 आठवड्यापूर्वी मी त्याच्या सिरीजचा लेटेस्ट एपिसोड बघितला आणि मला असं झालं की ते ॲक्टर्स त्यांचा मी फॅन आहेच. मी सतत शिकत असतो. मी हास्यजत्रेतले माझे सगळे मित्रमैत्रिणी असले तरी मी सतत त्यांच्याकडून काहीतरी शिकत असतो. मला सतत असं वाटतं की आत्ता मी हास्यजत्रेत जेव्हा काम करतो तेव्हा मी त्यांच्याकडून इतके एपिसोड्स बघून जे शिकलोय ते मी इम्प्लिमेंट करत असतो. तर हे खूप कठीण आहे की तुम्ही शंकर्या शितली या सिरीजलाच आता, किंवा फॉर एक्झाम्पल आमच्या सिरीजला शिवाली हे खरं आहे 2020च्या पहिल्या लॉकडाऊनच्या नंतरच्या याच्यात ओपन झालेली सिरीज आहे. आज 2026 आहे. ती सिरीज इतकी वर्ष टिकवून ठेवणं आणि लोकांनी अजूनही सांगणं की त्या सिरीजमध्ये मजा येते हे खूप कठीण आहे. तर मला असं वाटतं 2-4 लोकांनी असं म्हणणं की आम्हाला आता आधीसारखी मजा येत नाही, हे कुठल्याही शोच्या बाबतीत होतं. मी सिरियल केलेली स्टार प्रवाहावर त्याच्या बाबतीतही असंच झालं होतं. कदाचित मी आत्ताची झीला सिरियल करतोय त्याच्याही बाबतीत, किंवा फॉर एक्झाम्पल हवा येऊ द्याच्या बाबतीत देखील असंच झालं होतं की लोक एका पॉईंटला म्हणतात मजा येत नाही. 10 लोकांपैकी 2 लोक काय म्हणतायत, आय गेस ना हा क्रिएटिव्ह टीमचा विचार हा असतो किंवा चॅनलचा, की ते रेशिओ बघतात. करेक्ट. जोपर्यंत 2 जण नाही आवडते म्हणतात आणि 8 जण आवडते म्हणतात अगेन. आणि मला असं पण वाटतं की खूप सहज ज्यांना अवेलेबल होतं ना, हे खूप वेगळं कॉन्व्हर्सेशन आहे. मी US किंवा ऑस्ट्रेलियाला गेलो ना, तिथे मला हे जाणवलं. तिथले लोक ना जास्त
आपुलकीने आणि जास्त प्रेमाने ट्रीट करतात. याचं कारण कदाचित हे असेल, कारण त्यांना हे बघायलाच, हास्यजत्रा बघायलाच त्यांना एफर्ट्स घ्यावे लागतात. Correct. आपल्याकडे इतकं इझिली अवेलेबल झालंय ना, लोकांना इतकं इझिली बघायला मिळतंय, लोक पटापट टिप्पण्या करतात. आणि हे खूप आता जुनं झालं असेल वाक्य, पण मला असं तेच वाटतं की हल्ली इंटरनेट लोकांना ना बोटं इतकी सोप्या पद्धतीने वापरायची सवय झाली आहे. म्हणजे एक कमेंट करायला आधीच्या काळात जेवढं एक माझी कमेंट लोकांपर्यंत पोहोचायला, ॲक्टरपर्यंत पोहोचायला जेवढा वेळ लागायचा, तेवढा आता लागतच नाही. हल्ली काल कोणाला ओळखत नव्हते आणि स्टार होणं ही Correct. गोष्ट पण इतक्या सहज शक्य झाली आहे फोनवर सगळं आल्यामुळे. तर मला असं वाटतं की त्याच्या मागचे एफर्ट्स लोकांना कळत नाहीत, आणि कळले तरी पण लोक कदाचित म्हणतील की आमचा काय याच्यात कॉल आहे. आम्ही म्हणतील आम्हाला तुम्ही दाखवताय ते आम्ही बघणार, आवडलं तर सांगणार, आवडलं नाही आवडलं तर नाही आवडलं सांगणार. पण फ्रँकली स्पीकिंग ॲज अ ऑडियन्स मी हास्यजत्रा अजूनही बघतो, तर मला वाटत नाही की मला त्याचा कंटाळा आलाय किंवा काही. मला अजूनही ते तितकंच फ्रेश वाटतं. मला अजूनही त्यातला ह्युमर तितकाच ताजा वाटतो, तितकाच कनेक्टिंग वाटतो. सो मला लोकांचं माहीत नाही, पण ॲज अ ऑडियन्स मी सांगू शकतो की हास्यजत्रा माझ्यासाठी जुनं नाही झालंय किंवा होऊ शकत नाही. ग्रेट, ग्रेट. खरंच. पण मला एक सांग, की तू चला हवा येऊ द्यासाठी सुद्धा डिरेक्शन केलंय 6 महिने. मग तू हे सोशल मीडियावर का नाही टाकलंस? हे बघ, माझं काही म्हणणं नव्हतं की मला लपवून ठेवायचं होतं. हां. पण कदाचित मी तेव्हा काय म्हणतो आपण, ॲक्टर या गोष्टीपासून लांब आणि डिरेक्टर या झोनला गेल्यामुळे तेवढा मी सोशली पण ॲक्टिव्ह नव्हतो. आणि कोणी मला स्टोरीमध्ये मेन्शन केलं तरच मी कदाचित रिपोस्ट केली होती. पण मी असं स्वतःहून सांगत नव्हतो किंवा स्वतःहून मी अनाऊन्स केलं नव्हतं की मी हे करतोय. याला काही असं स्पेसिफिक कारण नव्हतं की मला हे असं का नाही करायचं किंवा हे. पण मी मुळातच पहिल्यांदा एक नवीन काम एक्सप्लोअर करत होतो. याची सुरुवात खरं तर म्हणजे मला डिरेक्शन आवडतं. मी जे वर्कशॉप्स घेतो किंवा मी जी बालनाट्य बसवतो, डिरेक्ट करतो, तिथूनच त्याची सुरुवात झाली होती. पण ऑफिशियली प्रोफेशनली याची सुरुवात मी जेव्हा प्रसाद खांडेकरला थेट तुमच्या घरातूनला मी असिस्ट केलं तेव्हा झाली. आणि आय एम थँकफुल की त्यांनी मला ती संधी दिली आणि मी खूप एन्जॉय केली ती प्रोसेस. मला आधीपासून वाटायचं की मला हे करायचं आहे. इवन फॉर नाव मी हेमंत दादाला सांगितलंय, हेमंत ढोमेला, की मला असिस्ट करायला आवडेल. मला फिल्म्सना बेसिकली असिस्ट करून बघायचं. सो ती सुरुवात होती माझी. सो मी देखील चाचपळत होतो कुठेतरी, मी देखील शोधत होतो. मी सेम थेट तुमच्या घरातूनच्या वेळी पण काही फार मी ऑफिशियली अनाऊन्स केलं नव्हतं. सो सेम मी हवा येऊ द्याच्या वेळी पण असं काही अनाऊन्स नाही केलं. मला काही लपवून ठेवायचं नव्हतं, पण मीच काहीतरी नवीन सुरू करत होतो. पण त्या 6 महिन्यात मला अंदाज आला. आय एम थँकफुल टू झी मराठी, कल्याणी पाठारे, संदीप कांबळे या लोकांनी मला संधी दिली. आणि झी स्टुडिओजचे देखील आभार की त्यांनी त्यांच्या शोसाठी मी ऑडिशनच्या प्रोसेस. फायदा काय झाला, मी एक नवीन शो, हवा येऊ द्या हा जरी जुना शो असला तरी तो नव्याने आला होता. तर मी एक नवीन शो उभा करण्याची प्रोसेस बघितली खूप जवळून, ती अनुभवली मी. आणि त्यातून मला इतक्या गोष्टी शिकायला मिळाल्या की शोच्या नावापासून, शोच्या काय म्हणतो आपण, वेगवेगळ्या कॅरेक्टर्सना देणाऱ्या नावांपासून आम्ही प्रत्येक गोष्ट, की कॉमेडीचं गँग वॉर असं ते अनाऊन्स केलं होतं. मग ते गँग वॉर असेल तर मग ते विनोदी पद्धतीने कसं दाखवायचं, मग त्याचे पहिले ऑडिशन्स, मी ऑडिशन्सची प्रोसेस खूप जवळून बघितली. तर विषय निघालाच तर मी सांगतो, ॲक्टर म्हणून तू ऑडिशन देणं ही खूप काय म्हणतो आपण, तुम्ही सतत असा विचार करत असतो मी सिलेक्ट झालो पाहिजे. पण जेव्हा तू त्या खुर्चीवर येतेस जिथे तुला सिलेक्ट करायचं तर यू नो की तू तिथेस ॲक्च्युली. तुला माहीत असतं की तिथल्या माणसाची काय अवस्था असते. सो याच्या ऑडिशन्स 4 ठिकाणी झाल्या, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, पुणे आणि मुंबई. आम्ही जवळजवळ 2,500 ते 2,500 ऑडिशन्स बघितले आणि या मी लाईव्ह बघितल्या आहेत. पण खूप खूप त्रास होतो माहिती आहे. मी त्या 4-5 दिवसात मी इतकं स्वतःला हे केलं आहे ना की मला दिसत होतं की मी देखील हेच करत असायचो किंवा मी अजूनही फिल्म्सचे ऑडिशन्स द्यावे लागतात किंवा काय. कॉन्फिडन्स येतो कुठेतरी हळूहळू, अर्थात आता बरीच वर्ष काम केल्यानंतर. पण तिथे जेव्हा तो माणूस आपण बघतो की जो आलाय, मी तुला सांगतो इतक्या मुलांचे शिव्या शाप घेतलेत मी तेवढ्या 4-5 दिवसात. कारण ओळखीचे देखील मुलं असायचे
आणि म्हणजे मला नंतर कोणीतरी येऊन सांगितलं पण मुंबईच्या ऑडिशन्स नंतर, की "अरे खाली तुला शिव्या देतात." मी म्हटलं, "का?" "अरे म्हणतायत की तू अर्ध्या मिनिटात सांगतोयस की ओके, डन वगैरे." म्हटलं, "तू मला सांग, दिवसाला आम्हाला 1000 ऑडिशन्स बघायचे होते अंकिता. कसं करणार? 1000 ऑडिशन्स." तर ना तेव्हा मला जाणवलं, की यार ही किती कठीण प्रोसेस असते हो. आणि समोरच्या माणसाला काय तो निर्णय घ्यावा लागत असेल. तर तेव्हा मला कळलं, की उद्यापासून जर मी एखादी ऑडिशन दिली आणि मला नाहीचा कॉल आला, तर मी समजून घेतलं पाहिजे समोरच्या माणसाला याआधी की मी त्याला शिव्या देईन. तर मी खूप एन्जॉय केली ती प्रोसेस. अगेन ती 6 महिने मी खूप एन्जॉय केले. आज इट्स मज्जाच्या निमित्ताने मी हे कदाचित ऑफिशियली अनाउन्स करतोय, की मी चला हवे उद्याला की देखील डिरेक्शन टीममध्ये होतो. अमोल पाटील, योगेश हं. शिरसाट, कृष्णा म्हणून एक मुलगा होता. आम्ही चौघं डिरेक्शन टीममध्ये होतो. मी खूप एन्जॉय केलं अमोलदादा आणि योगेशदादाच्या अंडर काम करणं आणि इतकं शिकायला मिळालं कारण रायटर्स खूप चांगले होते. अनीश, अभिषेक गावकर, रोहित कोतेकर, हं. अक्षय जोशी, हे सगळे रायटर्स इतकं चांगलं काहीतरी लिहायचे आणि आमच्या मीटिंग्स व्हायच्या आणि खूप मजा आली. सो मी कायमचा आभारी आहे झी मराठीचा यासाठी, की त्यांनी मला यासाठी देखील कन्सिडर केलं. निमिष, मी ना इतके इंटरव्ह्यू घेतले तेव्हा मला असं कळलं की कलाकाराला टाइपकास्ट होण्याची भीती वाटते किंवा त्याच्यावर एक ठप्पा लागण्याची भीती वाटते की हा निगेटिव्हच करतो, हा कॉमेडीच करतो, ही तर सतत रडतेच, तो हिला तेच रोल द्या. हे मी बरेचदा ऐकले किंवा एखादे आत्ता परवा मी इंटरव्ह्यू केलेला तेव्हा तिचे कर्ली हेअर आहेत म्हणून ती निगेटिव्हच आहे. अरे देवा! जे हास्य जत्रा किंवा चला हवा येऊ द्या अशा कॉमेडी शोमधून जे नावारूपाला आलेले कलाकार आहेत त्यांच्यावर ठप्पा लागण्याचं प्रमाण फार जास्त आहे की ही कॉमेडी ॲक्ट्रेस आहे किंवा ही विनोदी अभिनेत्री आहे, ही विनोदी अभिनेता आहे. हे तू सगळीकडे नवीन करण्यासाठी चाच पडतोय. ही ती भीती आहे का की मला टाइपकास्ट नाही व्हायचं आहे किंवा पुढे जाऊन प्रत्येक दिग्दर्शकाने मला अच्छा तो निमिष का? अच्छा तो कॉमेडी चांगला करतो, मग त्याला त्याच भूमिकेसाठी बोलवा. ही भीती आहे कुठे? कायमची आहे ही भीती. मला असं वाटतं मी कितीही प्रूव्ह करत राहिलो, तरी पण काय म्हणूया आपण ह्याच्यातून ज्याला पॉझिटिव्ह फायदा होतो त्याला होतो. पण निगेटिव्हचे जास्त हो. अनुभव आहेत आणि अर्थात मी देखील हे बघितलंय. मी एका ऑडिशनला गेलो होतो जिथे जस्ट बिकॉज मी हास्यजत्रा केलेलं होतं म्हणून त्यांचं असं म्हणणं होतं की माहीत नाही. सो माझं असं झालेलं की ऑडिशन ही प्रक्रिया मग आहे का? हं. कशासाठी घेता तुम्ही ऑडिशन्स? तुम्ही याचसाठी घेता की हा या कॅरेक्टरसाठी. काय आहे आपला ऑडियन्स माझं असं म्हणणं आहे की प्रोडक्शन्स किंवा इतर जे कोणी रिलेटेड आहेत, कास्टिंग करणारे ते आहेतच याला जबाबदार. पण आपला ऑडियन्स कुठेतरी हलका मला असं वाटतं याच्यासाठी जबाबदार आहे. तुम्ही इतकं पटकन एखाद्याला डन करून टाकता ना, की हा याच्यातच याला बघूया किंवा हा असाच चांगला वाटतो. मी तुला सांगतो की मला एक इंटरव्ह्यू मला आठवतंय गोस्वामी सरांचा मला इतका आवडला होता. ते त्याच्यात म्हणाले होते की माझ्याकडचा कुठलाही अभिनेता मी त्याच्याबद्दल ही खात्री देऊ शकतो, की तो बाहेर गेल्यावर कुठल्याही प्रकारचं काम करू शकतो. सी कॉमेडियन म्हणणं मी उद्या सुनील ग्रोवरला कधीच कॉमेडियन नाही म्हणणार आहे. करेक्ट. त्याला का कॉमेडियन म्हणतात लोकं? ही इज अ ब्रिलियंट ॲक्टर. तुम्ही तो कुठल्याही प्रकारचं स्टँडअप कॉमेडी जे करतात, माझं असं म्हणणं आहे की ते कॉमेडियन आहेत. उद्या तुम्ही जॉनी लिव्हरला इमोशनल कॅरेक्टरमध्ये देखील बघितलंय. ही इज नॉट अ कॉमेडियन. त्याला विनोदी काम करता येतं. हा त्याचा प्लस आहे. म्हणूनच तुम्ही त्यांची ऑडिशन घेता आणि तुम्ही हे ठरवता. तर तू म्हणालीस तसं की मला देखील याची भीती आहे आणि ती कायमची आहे. म्हणून मी दुसरी कामं करतोय का? तर हो, पण म्हणून नाही आहे ते. माझं नशीब चांगलं आहे असं मी म्हणेन कुठेतरी, की मला ही कामं मिळतायत. आय एम व्हेरी थँकफुल, आय एम व्हेरी लकी, की मला या प्रकारच्या कामांसाठी देखील कन्सिडर केलं जातंय आणि माझं तर हे म्हणणं आहे, की लवकरात लवकर इंडस्ट्रीपर्यंत आणि लोकांपर्यंत देखील ही कामं जसं मी म्हटलं, मी एक शॉर्ट फिल्म केली याच महिन्यात. निलेश कुंजीर नावाचा रायटर, डिरेक्टर आहे त्याची. ती रिलीज होणार आहे या महिन्यात. मी ईगरली वेट करतोय, की ती शॉर्ट फिल्म कधी येते आणि लोकांपर्यंत पोहोचते. आत्ता मी जे कॅरेक्टर प्ले करतोय झी मराठीच्या सिरियलमध्ये मला माहीत नाही की मी टाइपकास्ट झालो आहे म्हणून मला त्या कॅरेक्टरसाठी घेतलं आहे का? पण कालचं उदाहरण आहे. मी सेटवर होतो आणि एक इंटर्न म्हणून जॉइन झालेली मुलगी आहे डिरेक्शन टीमला. तिने मला विचारलं की "सर तुम्ही
नॉर्मल आयुष्यात पण तुमच्या कॅरेक्टरसारखेच आहात की तुम्ही नॉर्मल बोलता? 1 आठवड्यापूर्वी एक जण मला भेटला होता. मी काहीतरी शॉपिंग करायला गेलो. "अरे, तुम्ही किती शांत रिप्लाय करताय. तुम्ही त्या सीरियल मला वाटलेलं तुम्ही तसेच आहात." इतकं पटकन लोकं टाइपकास्ट करून टाकतात, की अच्छा मग हा याच प्रकारचा आता हे मी ऑडियन्सचं सांगतोय तुला. पण इंडस्ट्रीतलं जसं मी ती इंटर्न म्हणून आलेली असिस्टंट म्हणते, तर त्यांना असं वाटतं, की हा याच प्रकारचं कॅरेक्टर प्ले करू शकतो. मी लास्ट इयर एक Netflixसाठीचं माझं सिलेक्शन झालं नाही, पण Netflixला एक सीरीज येणार होती, त्याचं ऑडिशन दिलं होतं. ते ना निगेटिव्ह कॅरेक्टर होतं. आय वॉज सो होपिंग. मी शॉर्टलिस्टेड होतो 3 जणांमध्ये आणि मग माझं झालं नाही. पण मी इतकं होप करत होतो, की हे एक काम लोकांपर्यंत जावं आणि लोकांना हे कळावं, की इतकं काहीतरी वियर्ड किंवा वेगळं कॅरेक्टर देखील हा ॲक्टर करू शकतो. म्हणूनच तर तुम्ही ॲक्टर म्हणून Correct. नाहीतर तुम्ही या इंडस्ट्रीतले काम करणाऱ्यांना कॅरेक्टर म्हणून ओळखले असतं, की हा कॅरेक्टर आहे. हा ॲक्टर आहे कारण हा वेगवेगळे कॅरेक्टर्स करू शकतो. तर होपफुली हे लवकरात लवकर थांबेल. लवकरात लवकर माझ्या बाबतीत तरी थांबावं अशी माझी इच्छा आहे. म्हणूनच आय एम ट्राईंग की आता ही द्विधा जी फिल्म येणार आहे, याच्या डिरेक्टरनी देखील काही दिवस मी एकत्र काम केल्यानंतर मला असं सांगितलं, की तू या प्रकारची कामं जास्त केली पाहिजेस. सो मला इतकं बरं वाटलं, की इंटेन्स किंवा सटल झोनला देखील लोकं विचार करतायत. बरोबर. इव्हन फॉर दॅट मॅटर मी हे देखील मला सांगायला आज इथे आवडेल, की हास्य जत्रेत देखील तुम्ही कित्येक वेळा असं बघितलं असेल, की फॉर एक्झाम्पल शंकर्या शितलीच्या सीरीजमध्ये तुम्हाला रडायला येतं. म्हणजे मी असंही नाही म्हणत आहे, की नुसतं पाणी येतं. मी रडलोय ती सीरीज बघताना. ही त्या ॲक्टरची ताकद आहे आणि तो विनोदी शो असू दे नाही तर नसू दे. मी उद्या जेव्हा मला एक कॅरेक्टर येतं, फॉर एक्झाम्पल मी मॅक हे कॅरेक्टर प्ले करतोय सनई चौघडेमध्ये. एक सीन होता जिथे माझा बॉस म्हणजे जय मला मारतो आणि नंतर तो मला सॉरी म्हणायला येतो आणि मला रडू येतं. आता ते मी रडणं हे मी माझ्या कॅरेक्टरमध्येच रडलोय हसता हसता. का? कारण ते कॅरेक्टर तसं आहे की ते इनोसंट आहे. तर मला नाही वाटत उद्या मला कुठल्याही कॅरेक्टरसाठी सीन देतात किंवा माझी ऑडिशन असली तर मी हे नाही बघत की हे विनोदी आहे का, हे इमोशनल आहे का, हे रागीट आहे का. ते कॅरेक्टर कसं आहे आणि ते कॅरेक्टर त्या क्षणी तुम्ही एक सीन बघता त्याच्यात 10 जण असतात, ते सगळे इमोशनल नाही होत ना, किंवा झाले तरी प्रत्येकाची इमोशनल होण्याची पद्धत वेगळी असते. तर ही त्या कॅरेक्टरची गंमत असते. तुम्ही फायदा हा आहे की सिटकॉम शोमध्ये काम केल्यामुळे, सिच्युएशनल कॉमेडी शोमध्ये, की प्रत्येक सिच्युएशन आधी ओळखायला आम्हाला शिकवलंय आणि मग काम करायला. सो आय एम ट्राईंग की मी त्यालाच धरून, मी जसं म्हटलं की सचिन मोटे, सचिन गोस्वामी यांनी जे काही शिकवलंय त्यालाच धरून कुठेतरी पुढे काम करत राहण्याचा प्रयत्न आहे. हे लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचत राहावं आणि टाईपकास्ट न होवो हीच माझी पण इच्छा आहे. अगदीच. तू मगाशी एक छान विषय काढला स्टँडअप कॉमेडीचा. हल्ली तो विषय बराच गाजतोय. 370 बिर्याणी प्रकरण अजूनही प्रेक्षक विसरले नाही आहेत किंवा ते विसरूही नये असं मला वाटतं, की ते लक्षात ठेवावं पुढच्या स्टँडअप कॉमेडियनने जेव्हा त्यांच्या हातात माईक येईल तेव्हा असं काहीतरी बोलावं जे खरंच हास्यास्पद असेल. तुझा व्ह्यू पॉईंट काय? कारण का हल्ली काय झालंय, माझ्या हातात माईक आहे, मला बोलायची मुभा आहे, मला 4 लोकं ओळखतात म्हणून मी काहीही बोलतो. एक हा प्रकार झाला. दुसरा असाही प्रकार आहे की जिथे माहिती आहे की मला काय बोलायचं आहे आणि मी जे बोलतोय किंवा माझा जो विनोद आहे त्याच्यावर माझे प्रेक्षक हसत आहेत. त्याला कदाचित कमी रिस्पॉन्स असेल आणि या प्रकरणाला जास्त रिस्पॉन्स असेल. तुझा व्ह्यू पॉईंट काय या सगळ्याच्या? आत्ता जो किस्सा तू ज्याचा उल्लेख केलास, कोणालाच पटण्यासारखा नाही आहे तो. कोण कसा स्टँडअप कॉमेडियन आहे, कोण किती चांगला आहे, कोण काय वाईट आहे, हा प्रत्येकाचा आपापला व्ह्यू पॉईंट आहे. माझा पर्सनली काही हिंदीतले आहेत, अभिषेक उपमन्यू मला आवडतो किंवा त्या प्रकारचं. मराठीमध्ये मी अनिशचे स्टँडअप्स मी बघतो, मला आवडतात. एखादी टिप्पणी तुमची कधी कधी कॉन्ट्रोवर्शियल होऊन जाते. माझा व्ह्यू पॉईंट एवढाच आहे की स्टँडअप करताना आता श्रमेशचा येतोय स्टँडअप शो, आय एम व्हेरी एक्सायटेड. मी जाणारच आहे बघायला. माझा व्ह्यू पॉईंट एवढाच आहे की हल्ली जे इंटरॅक्शन झोन जो जास्त झाला आहे
मला असं वाटतं की त्याच्यात स्टँडअप राहिलं काय. हम्म. मी एक कॉन्टेंट घेतला आणि त्याच्यावर मी काहीतरी स्टँडअप सादर केलं. हा होता स्टँडअप कॉमेडीचा झोन. मी 4 लोकांशी बोलणार, त्यांचा अपमान करणार, ते माझा अपमान करणार. हा हा कसा कॉन्टेंट असू शकतो असं मला वाटतं. याच्यात काहीच कॉन्टेंट नाही आहे. तुम्ही कुठल्यातरी कॉन्टेंटवर विचार म्हणजे उद्या फॉर एक्झाम्पल कुठल्याही स्क्रिप्टवर मी जेव्हा काम करतो, तेव्हा मला त्याच्यात 4 विनोद शोधावे लागतात. बरोबर. आणि मला ते कॉन्टेंटवर आणि मला असंही वाटतं, की एक मध्ये आता मला माहीत नाही सोशल मीडियावर तू बघितलं असेल की नाही, अमरीश पुरी, ओम पुरी, आय गेस नसीरुद्दीन शाह पण आहेत. असे एक ना ॲक्टर्स सगळे असलेली एक क्लिप व्हायरल झाली आहे, ओके. की ॲक्टर्सचं पॉलिटिकली किंवा समाजात प्रबोधन होणारं असं काहीतरी मत असलं पाहिजे की नाही, आणि मग त्याच्यावर डिबेट आहे. मला असं वाटतं असलं पाहिजे. कलाकाराची जबाबदारी आहे कुठेतरी, की तुम्ही, मी म्हणत नाही की दरवेळी तुम्ही काहीतरी समाज प्रबोधन म्हणून काहीतरी चांगलंच सांगितलं पाहिजे, पण तुमच्या बोलण्यात काहीतरी समाजाला काहीतरी देणं लागतो आपण, याची जाणीव असली पाहिजे कायम, सतत. आणि ती जर हळूहळू कमी होत गेली ना, तर तू जोकर फिल्म जर बघितली असेल तर तितकं काहीतरी विचित्र घडू शकतं असं मला वाटतं. त्याचा जो एंड आहे तो, की तुम्ही वाटेल त्या लोकांना गृहीत धरून नाही बोलू शकत. तुम्ही काहीतरी भान, सामाजिक भान बाळगलं पाहिजे. तर मला असं वाटतं की स्टँडअप कॉमेडी ही गोष्ट मुळात कॉन्टेंट क्रिएट करून सादर करण्याची गोष्ट आहे आणि त्यातही काहीतरी सामाजिक भान बाळगलं पाहिजे. तुम्ही रँडम इंटरॅक्शन करताना रँडम गोष्टी नाही बोलू शकत. जावेद अख्तरचं एक इंटरव्ह्यूमधलं मी वाक्य बघितलं होतं. हल्ली त्याच्यावरून पण डिबेट होतात, कारण की शिव्या किती योग्य आहेत आणि नाही आहेत योग्य. तर त्यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा तुम्ही ब्लेंड फूड खाता, तर तुम्हाला जर ते आवडलं नाही तर तुम्ही त्याच्यात चिली उगाच टाकत राहता आणि तुम्ही ते खाता. शिव्या म्हणजे चिली आहे, की तुम्हाला आवडत नाही आहे तुमचाच कॉन्टेंट, मग तुम्ही त्याच्यात 4 शिव्या ॲड करता आणि तुम्हाला वाटतं वा वा मजा आली याच्यात. गरज नाही वाटत आहे. उद्या OTTवर या गोष्टी का सुरू झाल्यात याचा पण विचार केला पाहिजे ना, की ती खरंच त्या माध्यमाची किंवा त्या कॉन्टेंटची गरज आहे का? उद्या त्या क्षणी तिथे त्या सिच्युएशनमध्ये ती गोष्ट गरजेची आहे का? तरच ती ॲड केली आहे. बरोबर. अदरवाईज नाही केली ना. तुम्ही एक रँडम शिव्या देत सुटलायत किंवा तुम्ही कुठलाही कॉन्टेंट व्हायरल करायचा म्हणून हे करत सुटलायत. आय डोंट नो, म्हणजे मला नाही वाटत हे फार काही योग्य आहे. अगदीच. म्हणजे जितकी माणसं तेवढ्या माणसांच्या थॉट प्रोसेस. आणि काहीकांना म्हणजे मला जेव्हा त्या व्यक्तीने माफी मागितली सोशल मीडियावर, त्या कमेंट सेक्शनमध्ये काही काही कलाकारांनी त्याचं समर्थनसुद्धा केलं आहे, कारण इट्स ओके, आपलाच माणूस आहे, माफ करा. पण याने मग दुसऱ्याला प्रोत्साहन मिळतं का? तर हो मिळतं, की ओके ठीक आहे, मी बोलू शकतो, मग मी माफीचा व्हिडिओ टाकेल आणि माझे 4 लोक त्याच्यावर कमेंट करतील, देन माझा पॉझिटिव्ह PR आणि मग तुझा उलट एका म्हणजे दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर मग कधी कधी असं पण होतं की तू माफी मागितल्यानंतर काही महिन्यांनी तुझा मोठ्या OTT चॅनलवर पण शो येतो. यू नेव्हर नो. माणसाचं नशीब कुठे काय घेऊन जाईल. आणि मोठे प्लॅटफॉर्म ते प्रमोटही छान करतात विथ गुड मिलियन्स ऑफ व्ह्यूज. आणि हे आता नावं घेऊन सांगण्याची गरज नाही. एक्झॅक्टली. म्हणजे हे काय चाललंय मला खरंच माहित नाहीये. माझं कोणाही बाबतीत काही, हे बघ, जो व्हायरल होतोय, जो फेमस होतोय, आय एम हॅपी अबाउट दॅट पर्सन, किंवा मी त्या शो बाबतीत देखील हॅपी आहे, खुश आहे मी. माझं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येकाला सामाजिक भान असलं पाहिजे. असं तुम्ही नाही म्हणू शकत की तुम्ही ऑल ऑफ अ सडन रँडम काहीतरी बोललात, त्याच्याबद्दल माफी मागितलीत आणि मग तुम्हाला माफ केला. नाही, माझं एक मत असं आहे की मी बोलताना बोलून गेले, मान्य. पण माझ्याकडे माझी एडिट टीम आहे, तिने ते एडिट केलं. माझ्याकडे माझी अपलोडिंग टीम आहे, तिने ते अपलोड केलं. माझ्याकडे माझी सोशल मीडिया टीम आहे, ज्याने ते पोहोचवलं. सो तो 3 लोकांच्या नजरेतून गेलेला फिल्टर आहे ना, तो ॲज इट इज लाईव्ह नव्हता. सो माझ्यासाठी असं आहे की मग सगळ्यांचेच थॉट प्रोसेस तसे आहेत. एक्झॅक्टली. म्हणजे याची सुरुवात मला असं वाटतं ते 10-1 वर्षांपूर्वी एक मोठा शो काहीतरी झाला होता, AIB, तिथून ती झाली आहे. आणि मग हे सगळं इतकं सहज व्हायला लागलं. तेच. आणि अगेन तू म्हणालीस तसं, व्यक्ती तितक्या प्रकृती, की
माझं असं स्पष्ट मत आहे की चूक किंवा बरोबर असं काहीच नसतं. जे हम्म. माझ्यासाठी चूक आहे ते तुझ्यासाठी बरोबर असूच शकतं. अगदीच. हो. पण एक सामाजिक भान नावाची गोष्ट असते. समाजासाठी काही योग्य आहे याचा विचार आपण केलाच पाहिजे. अगदीच. पण मी जेव्हा जेव्हा निमिषकडे बघते तेव्हा तेव्हा मला त्याचे खूप मित्र दिसतात. हो. इंडस्ट्री फ्रेंड्स आपण ज्यांना म्हणतो. हातावर मोजण्या इतके आहेत की तुला माहिती आहे की मी 3ला फोन केला, 4ला फोन केला, हा मित्र माझ्यासाठी येणार आहे. कोण आहे असा मित्र निमिष? आई शपथ! खूप आहेत यार, असं मला वाटतं. माझं नशीब चांगलं आहे. मी मगाशी म्हटलं तसं, की मी खूप एक्स्ट्रोव्हर्ट असल्यामुळे हं, हं, हं. माझे खूप मित्र आहेत आणि मला सतत माणसांमध्ये असायला आवडतं. माझे खूप जुने मित्र आहेत. हं. काय होतं एका पॉईंटनंतर कामामुळे म्हण, हं. तुझ्या पर्सनल आयुष्यामुळे म्हण, तुला सतत त्यांना भेटता येतच असं नाही आहे. हं. पण तरीही तू म्हणालीस तसं, की रात्री 3 वाजता मी फोन केला आणि माझ्यासाठी तयार असतील, हं. असे देखील मित्र आहेत. एक तर मला असं वाटतं, की नाव जे मी बऱ्याच वेळा सांगितलं पण असेल, की विनायक. की विनायक माझा खूप जुना म्हणजे माझ्या कॉलेजच्या पहिल्या दिवसापासूनचा मित्र आहे. कदाचित मी रुपारेलला होतो तेव्हापासूनचा, जो हास्यजत्रेतला लेखक देखील आहे, विनायक पुरुषोत्तम. तर तो. त्याच्यानंतर प्रथमेश शिवलकर आहे, हास्यजत्रेतलाच आहे. आणि चांगली गोष्ट ही पण आहे, की ते इंडस्ट्रीतलेच मित्र आहेत आणि माझे क्लोज मित्र देखील Correct. आहेत. हं. सो असे देखील हे मित्र आहेत. त्याच्यानंतर मुग्धा म्हणून माझी एक मैत्रीण आहे. ती पण बरीच वर्ष हं. सिरियल इंडस्ट्रीमध्ये काम करत होती. आता ती सायकॅट्रिस्ट म्हणून देखील काम करते, मुग्धा पुराणिक. असे काही मित्र-मैत्रिणी आहेत, की जे म्हणजे मी ज्यांना तू म्हणालीस तसं, की रात्री 3 वाजता फोन केला. शिवाली आहे. हं, हं, हं. शिवाली तुला माहिती आहे का? माझ्या लग्नात शिवालीला मी जेव्हा सांगितलं, तिने ऑलरेडी डेट ॲडजस्ट करून ठेवलेली, की नाही नेहमीचं लग्न आहे. सो मी नसणारच आहे, की कुठलंही काम असलं तरी. पण 2 दिवसापूर्वी आमच्या बाईचा पाय इतका मुरगळला, की तो सुजला. सो माझ्या लग्नात तू एक व्हिडिओ बघितला असेल तर ती नाचते एका पायावर. तर ते लिटरली एका पायावर नाचणं होतं. ती हे करून आली होती. बँडेड. हां. सो तिचा इतका सुजला होता पाय, की मी तुला सांगू नये. लंगडत आली आहे ती माझ्या लग्नात, पण ती आली होती. वाह! सो मी खूप त्या बाबतीत आय एम व्हेरी लकी, की माझे असे काही मित्र आहेत किंवा मैत्रिणी आहेत, की ज्यांना मी कधीही सांगितलं तर ते लंगडत असू देत, त्यांना काही असू दे. माझी उद्या फॅमिली इमर्जन्सी आली, माझ्या सुखात आणि दुःखात दोन्ही ठिकाणी इक्वली पार्टिसिपेट करणारी अशी काही माणसं माझ्या आयुष्यात आहेत. आणि एक गोष्ट अजून एक काय झाली माहिती आहे का? काही गोष्टी ना माझ्या वयापेक्षा जास्त म्हणजे वय असलेले देखील माझ्या आयुष्यात मित्र-मैत्रिणी आहेत. सो मी त्या बाबतीत देखील मी खूप नशीबवान आहे. आणि वयापेक्षा कमी वय असलेले देखील काही मित्र. फॉर एक्झाम्पल आणि आता मी जो शो करतोय, सो मी आणि राज आम्ही खूप एकत्र बोलतो किंवा वेगवेगळ्या गोष्टींवर डिस्कस करतो. सो मी आणि राज देखील खूप चांगले मित्र झालेलो आहोत. सो आहेत असे खूप मित्र-मैत्रिणी आहेत, की जे मस्त. खूप क्लोज आहेत. खूप भारी. मला अजून एका विषयावर तुझ्याशी बोलायचं होतं, की मगाशी तू बोलता बोललास, की मी त्या शोचा जास्त भाग नाहीये. मला कधीतरीच बोलवतात किंवा मला जेव्हा पाहिजे किंवा जेव्हा रिक्वायरमेंट असते मला तेव्हा बोलवलं जातं. आपल्या इंडस्ट्रीमध्ये हे खूप स्वाभाविक आहे, की आज काम आहे तर उद्या काम नाहीये. कंटिन्यू 6 महिने काम लागू शकतं आणि कंटिन्यू 6 वर्ष काम नसू शकतं. हे कलाकारासाठी नवीन नाहीये किंवा हे कलाकार जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये पाय ठेवतो तेव्हा त्याच्या बॅक ऑफ द माइंड असतंच, की आपल्याला महिन्याचा पगार नाही येणार आहे. राईट. आपल्याला कदाचित एक सिरियल केल्यानंतर हल्लीच्या टर्म्सप्रमाणे 3 महिन्यांनी पर डे मिळणार आहे किंवा 3 महिन्यांनी पैसे मिळणार आहेत. निमिष, काम असणं आणि काम नसणं या खूप म्हणजे हे जे कलाकार आहे ते त्यांना समजू शकतं चांगलं, की काम असताना त्याच्याबद्दल कंप्लेंट करणं, की अरे बापरे मी खूप थकलोय, 12 तास शिफ्ट आणि मी खूप थकलो, आता मी कसं करणार. आणि काम नसताना तेच 12 तास किंवा तेच 18 तास हवेसे वाटू लागतात, की अरे चालेल 18 तास तर 18 तास मी काम करतोय. या दोन्ही फेजमधून तू गेलायस, कलाकार म्हणून तू काय सांगशील? यार खूप कठीण असतात या फेजेस. हा इतका तू म्हणजे काय म्हणतो आपण रोज डील करणारा विषय तू आत्ता मांडलायस ना, की मी रोज डील करतो याच्या बाबतीत. मी आत्ताही जो शो करतोय, मी महिन्यातल्या अर्धा महिना मी काम करत असेन कदाचित त्या शोसाठी.
बाकी दिवस मी काही दिवस अकॅडमीसाठीचे हम्म. काही गोष्टी आहेत ज्या करत असे. पण तुला मला माहीत नाही, मी ना कदाचित अजूनही पर्सनल आणि प्रोफेशनल यातला डिफरन्स शोधतोय कुठेतरी. पण तू म्हणालीस तसं की कधी कधी 6 महिने काम नसतं, हो, कधी कधी 6 महिने 4-4 कामं एकत्र असतात बरोबर. आणि असं होतं की चूज करावं लागतं. हम्म. कधी कधी डेट्समुळे कामं हम्म. हलतात. हम्म. फॉर एक्झाम्पल आता हास्य जत्रा, हम्म. कधीतरी तिथली डेट आहे पण नेमकं इथलं शूट लागलं आहे, मग एक डेट नाही करता येते तिथे. आता रिसेंटलीच झालं माझ्या बाबतीत. हम्म. मग पुढच्या 2 डेट लकीली करता आल्या की नाही होत आहेत मॅनेज वगैरे. हम्म. सो असं होतं. माझ्या मते ना हे मी आणि माझी बायको हम्म. मध्यंतरी आत्ता बोलत होतो, तर तिने मला हे सांगितलं. मी असा आहे, माझा हम्म. स्वभाव असा आहे. ती खूप शांत आहे इंट्रोवर्ट असल्यामुळे, तर ती ना खूप पेशंटली विचार करू शकते. मी प्रचंड इम्पेशंट आहे. मला 2 तास जरी काही नसलं करायला तरी माझं असं होतं की मला काहीतरी करायचं आहे. तर तिने मला हे सांगितलं की तू ज्या दिवशी या इंडस्ट्रीत काम करण्याचा निर्णय घेतला होतास ना, त्याच दिवशी हा विचार आत्तापासून डोक्यात ठेव की त्याच दिवशी तू हे ॲक्सेप्ट केलं होतंस की तू हे सगळं ॲक्सेप्ट केलंस की Correct. आज तुझ्याकडे काम आहे, उद्या तुझ्याकडे नाही आहे, परवा आहे, कदाचित पुढचे 10 दिवस नाही आहे, पुढचे 2 दिवस एवढं काम आहे की फॉर एक्झाम्पल मी आता शॉर्ट फिल्म केली तेव्हा मी सकाळी निघालो, फलटणला गेलो कारने आम्ही, दिवसभर शूट केलं, संध्याकाळी तिथून निघालं कारण दुसऱ्या दिवशी इथे सिरियलचं शूट होतं. पण तिथलं शूट संपलं नव्हतं, सो आम्हाला 1 दिवस शूट करायचं होतं अजून. मी आलो, दुसऱ्या दिवशी अख्खा दिवस सिरियलचं 13 तास शूट केलं. रात्री त्याला कळवलं की मला उद्या शूट नाही आहे. मी पहाटे परत दुसऱ्या दिवशी सकाळी 6ला निघालो, तिथे पोहोचलो, दिवसभर परत शूट केलं, रात्री निघून परत इथे आलो कारण दुसऱ्या दिवशी सिरियलचं शूट होतं. आता हे 4 दिवस माझ्या आयुष्यात असे गेले की म्हणजे झोप नाही होते आणि काहीच नाही होते. आणि पुढचे 5 दिवस मला सुट्टी होती. तर माझं असं झालं, आता त्याच 2 सुट्ट्या जर इथे आल्या असत्या तर किती सॉर्ट झालं असतं. पण हे तुझ्या हातात नसतं, Correct. हे समोरच्याच्या हातात आहे. सो हे खूप मला असं वाटतं की जो कोणी या इंडस्ट्रीत यायचा विचार करतोय, याच्या पुढे देखील आत्ता उद्या ठरवतोय की मला या इंडस्ट्रीत पाऊल ठेवायचं आहे, तर मी त्याला हाच सल्ला देईन की बॉस, यू हॅव टू ॲक्सेप्ट इट, की मला हे सगळं ॲक्सेप्ट करायचं आहे आधी की मला हे असं आयुष्य जगावं लागणार आहे आणि मगच मला इथे पाऊल ठेवायचं आहे. कधी कधी असं देखील होतं की तुला चूज करावं लागतं. एकाच दिवशी 2 कामं येतात हम्म. आणि तुला चूज, एक दिवस समज 2 ॲड सेम डे शूट आहे हम्म. आणि तुला चूज करायचं आहे. मे बी असं देखील होतं तुमच्या आयुष्यात की मी हे चूज करतो आणि ते जास्त फेमस होतं. हो यू हो. हॅव टू डील विथ इट की अरे यार ठीक आहे, ही माझं डिसिजन होतं की मला हे चूज करायचं होतं. तू काहीच नाही सांगू शकत या इंडस्ट्रीत. पण मला असं वाटतं ना कुठेतरी की अगेन हे फक्त या इंडस्ट्रीशी रिलेटेड असं नाही आहे, हे तुमच्या आयुष्याशीच रिलेटेड आहे. तुम्ही घेतलेला निर्णय कधी काय ठरवणार आहे तुमचं आयुष्य. मग ते पर्सनल आयुष्यात देखील असतं. हो. तुम्ही एक निर्णय घेता, तो कधी कधी तुम्हाला संध्याकाळीच कळतं अरे मी माती खाल्ली आहे, पण यू हॅव टू डील विथ इट. तर आय गेस ही इंडस्ट्री थोडी जास्त तुम्हाला त्या काय म्हणतो आपण धोक्याच्या ठिकाणी ढकलते असं मला वाटतं. आणि कदाचित आपण या इंडस्ट्रीच्या इतके जवळ असल्यामुळे आपल्याला या इंडस्ट्रीत असं घडतं असं वाटतं. पण आय गेस हे सगळीकडेच आहे कुठेतरी. अगदीच. निमिष, मी जर तुला विचारलं की खंत काय आहे आयुष्यातली, की हे करायला हवं होतं किंवा आज जर हे केलं असतं तर आज निमिष कुलकर्णी हे नाव जरा वेगळ्या अर्थी असतं. खंत, मी म्हटलं तसं की मी हास्यजत्रेचा जास्त भाग असतो तर मला कायमच अजून छान वाटलं असतं. मी जेव्हा लास्ट इयर हवा येऊ द्या करायलाचा डिसिजन घेतला पूर्णपणे, तर मी जेव्हा हे सांगायला गेलो सरांना, तेव्हा सरांनी मला हेच सांगितलं की असं नाही आहे की तू या शोचा भाग नाही आहेस हास्यजत्रेचा, पण आत्ता पूर्णपणे इथे जागा नाही आहे. तर ना ती जागा कदाचित जर मी पूर्णपणे बनवू शकलो असतो किंवा ती तशीच राहिली असती तर कदाचित मला जास्त छान वाटलं असतं असं मला वाटतं. ॲक्टरला फायनान्शियली सेटल्ड हवं असतं, सगळं आयुष्य कुठेतरी सिक्युअर्ड हवं असतं. पण तो शो हा फक्त तेवढ्या गोष्टी नाही देत. मी म्हटलं तसं तो तुम्हाला इतकं काहीतरी शिकवत राहतो, सतत चॅलेंज करत राहतो आणि ते कुठेतरी तुम्हाला ना लाईव्हलीनेसच्या जास्त जवळ घेऊन जातं. तुम्हाला सतत असं वाटतं की मी काहीतरी सतत प्रूव्ह करतोय किंवा सतत जगतोय.
सो तसं मला वाटतं की त्या शोचा जास्त भाग असणं मला कुठेतरी जास्त आवडलं असतं. पण ठीक आहे, आत्ता तू म्हणालीस तसं की मी जितकी कामं करतोय, ते देखील मी जास्त एन्जॉय करतोय. त्याच्यामुळे मला खंत नाही म्हणता येणार ही. एक कुठेतरी काय म्हणतो आपण डोक्यात राहिलेली गोष्ट आहे फक्त, खंत नाही आहे. आत्ता मी जितकं एक्सप्लोअर करतोय किंवा जितक्या गोष्टी नव्याने करू पाहतोय, त्या देखील मी तितक्याच एन्जॉय करतोय. आणि काय म्हणतो आपण ते जे वाक्य आहे की काहीतरी राहून जातं, तर तुमच्यासाठी पुढे काहीतरी वेगळं चांगलंच ठेवलेलं असतं. त्याच्यासाठीच काहीतरी मिस होतं तुमच्याकडून. सो होपफुली तसंच काहीतरी आहे आणि तसंच गोष्टी घडत चालल्या आहेत. मला नाही माहिती निमिष मी हे बरोबर बोलणार आहे की नाही, योग्य आहे की अयोग्य आहे, पण या पूर्ण इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा तू हास्य जत्रेबद्दल बोलतोस तेव्हा तू हलका थोडा इमोशनल होतोस किंवा तुला जे आता तू खंत बोलून दाखवलीस ते तू मला पहिल्या प्रश्नातही सेम मला सांगितलंस की मी पूर्णपणे भाग होऊ शकलो असतो. मला नाही माहिती तू उत्तर देशील की नाही किंवा तू खरं बोलशील की नाही. मला जाणून घ्यायचंय की नक्की काय कमी पडलं, लूप होल कुठे होता, की तुझ्यात होता की समोरच्या व्यक्तीमध्ये नाही, नाही, होता की अर्थात. सिच्युएशन मध्ये होता? अर्थात मला असं वाटतं की माझ्यात असणार आणि होताच. कुठेतरी मी अजून शिकत जाण्याची गरज आहे. आणि मी म्हटलं तसं की त्या सिच्युएशनला तेव्हा काही गोष्टी व्यवस्थित वर्कआउट नाही झाल्या. आणि मला काय वाटतं ना की अशा प्रकारचा शो तू जसं म्हणालीस ना की टाइपकास्ट होणं, तर मला ही भीती कधीच नाही वाटली त्या शोसाठी. कारण मला असं वाटलं की तुम्ही म्हणजे मला माहीत नाही इंडस्ट्री किंवा ऑडियन्स तुम्हाला टाइपकास्ट करतं, अर्थात करतं. पण मला नाही वाटली, कारण तो शो तुम्हाला वेगवेगळं काहीतरी करायला लावतो सतत. पण मला असं वाटतं की त्यावेळी जे काही म्हणजे 2021 नंतर आय गेस मी कमी भाग राहिलो हास्य जत्रेचा. तर त्यावेळी ती सिच्युएशन योग्य प्रकारे जुळून आली नाही आणि मी कुठेतरी कमी होतो त्या शोचा पूर्णपणे भाग होण्यासाठी. पण आज जेव्हा मी त्या शोमध्ये जातो आणि मी जेव्हा कधी परफॉर्म करतो, तर मला असं वाटत नाही की मी काय म्हणतो आपण कुठेतरी कमी पडतोय किंवा आणि तिकडूनही मला कधीच जाणीव करून दिली जात नाही याची. तर मला असं वाटतं की तेव्हा काहीतरी राहून गेलं, बाकी काहीच नाही. पण इमोशनल मी होत असेन कदाचित, कारण तो शो माझ्या आयुष्यातला पहिला शो होता आणि मी अजूनही त्याचा भाग आहे कुठेतरी. सो 7 वर्ष मी त्या शोचा भाग असल्यामुळे कुठेतरी तो शो मला असं वाटतं माझ्याशी जोडला गेला आहे. उद्या मी त्याच्यात वर्षभर जरी दिसलो नाही, तरी मला असं वाटतं की माझी ओळख हास्य जत्रेनीच कुठेतरी असणार आहे. सो मी थोडासा इमोशनली जास्त कनेक्टेड आहे त्या शोशी. अगदीच. पण पुढच्या 5 वर्षात निमिष कुठे बघतो स्वतःला? काय प्लॅन्स आहेत निमिषचे की ह्या पुढच्या 5 वर्षात असतंच प्रत्येक आर्टिस्ट की मी कदाचित तिथे जावं किंवा मी तिथे पोहोचणार आहे. काय 5 वर्षाचा प्लॅन? मला असं वाटतं की मला लवकरात लवकर पर्सनल आयुष्यात माझ्या, मी प्रोफेशनलपेक्षा पर्सनली जास्त सांगेन याच्यात 5 वर्षात, की असं काहीतरी सेट करायचं आहे स्वतःला, की मला माहीत नाही मी हे बोलणं आता योग्य आहे की नाही. पण मला कुठेतरी ना मुंबईपासून थोडंसं लांब पण स्वतःचं काहीतरी हवं आहे. आय एम ट्राईंग की मी माझ्या आईबाबांना पण कुठेतरी मुंबईपासून लांब शिफ्ट करण्याचा प्रयत्न करतोय. याचं कारण हे आहे की कामानिमित्त इथे थांबावं लागतंय. पण मध्यंतरी ना एका वेगळ्या कामासाठी मला 2 ते 3 महिने वाईला राहावं लागलं. एका वेगळ्या कामासाठी 2 महिने मी कोल्हापूरला होतो. मला असं वाटलं की थोड्याशा शांततेत राहण्याची निमिषला गरज आहे किंवा निमिषला आवडतं. मला आवडतं जेन्युइनली. तर महाराष्ट्रातच पण कुठेतरी लांब, माझं आजोळ नाशिक आहे, सो कदाचित तिकडे किंवा तत्सम कुठेतरी मला स्वतःला की मला पटकन जाऊन पण येता येईल, पण मला काही दिवस मध्येच वाटलं तर तिथे जाऊन राहता येईल. तर मला असं वाटतं आणि कोमलला देखील म्हणजे माझ्या बायकोला देखील आवडतं तसं राहायला. तर अर्थात ती पण आता जॉबमुळे म्हणजे ती
जिथे काम करते तर तुम्हाला कामासाठी इथे राहावंच लागतं. तर मला असं वाटतं की 5 वर्षात मी स्वतःला ॲटलिस्ट त्याच्यात जवळ गेलेलं बघतोय, की मला स्वतःचं असं काहीतरी छोटंसं जग तिथे पण करून ठेवता येईल, की जिथे मला जाऊन येता येईल. प्रोफेशनली मी तुला म्हटलं तसं आपण जस्ट त्या विषयावर बोललोय, की माहीत नाही की आज की उद्या काय असणार आहे. पण मला असं वाटतं की आय एम दॅट कॉन्फिडंट आत्ता. म्हणजे 2021-22 मध्ये कदाचित मी तेवढा नव्हतो कॉन्फिडंट. पण 2026 मध्ये मी तेवढा कॉन्फिडंट आहे, की मला असं नाही वाटत की बापरे! मला चिंता करावी लागेल, की मला चिंता असेल मला की माझ्याकडे काय काम आहे किंवा मी उद्या. आणि तेवढं माझ्या मते मी यात तिचं देखील नाव घेईन कोमलचं, की तिने देखील मला तितकं सिक्युअर तिच्या साईडनी केलंय, की तू बिंदास काम कर. तुला जे हवं ते आणि तुला जे आवडेल तेच काम कर. आय एम देअर. सो हा सपोर्ट कुठेतरी खूप गरजेचा असतो आय गेस. आणि जे तिने खूप प्रॉमिनेंटली सांगितलंय. सो त्या बाबतीत मी खूपच निश्चिंत आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदीच अगदी. आणि जेव्हा मी पहिला प्रश्न विचारलेला तेव्हा तू उत्तर दिलेलं की मी हे करतोय, मी सिरियल करतोय, माझी वेब सिरीज येते किंवा शॉर्ट फिल्म आहे आणि फिल्म आहे, हे सगळं सांगितलंस. पण आता जर मी तुला या इंटरव्ह्यूच्या शेवटी असा प्रश्न विचारला की अशी कोणती भूमिका आहे ज्याच्या शोधात अजूनही निमिष आहे, की ती भूमिका आली पाहिजे. बघ अंकिता, ती भूमिका एकदा मी केली ना, माझं नाव बघ कसं छान होईल. एक असतं प्रत्येक आर्टिस्टचं की मला एक विलनची साकारायची आहे किंवा मला एक IPS अधिकारी साकारायचा आहे किंवा असं. निमिषचं काय स्वप्न आहे की मला You said it. मला खरंच मी हे बऱ्याच वेळेला बोललोय. आय डोंट नो, मी इंटरव्ह्यूमध्ये नसेल बोललो. पण मी आज पहिल्यांदा सांगेन कधी, की मी वाट बघतोय की मला निगेटिव्ह कॅरेक्टर कधी विचारलं जाईल. सो आय एम डेस्परेटली वेटिंग. मी काय म्हणतो आपण, मी तुला म्हटलं बघ, मी नेटफ्लिक्सच्या एका शोसाठी मी कुठल्याच माझ्या ऑडिशन नंतर इतकं काय म्हणतो आपण क्रॉस्ड फिंगर मॅनिफेस्ट केलं नाहीये. पण मी त्याच्या वेळी इतकं मॅनिफेस्ट केलं होतं, इतकी मी वाट बघत होतो की याच्यासाठी माझं होऊन जावं. आणि मोठ्या प्रोडक्शनसाठी मोठी सिरीज होती आणि आय वॉज होपिंग की मी निगेटिव्ह कॅरेक्टरसाठी माझं व्हावं. सो तू आता विचारलंयस म्हणून मी सांगतो की मला खूप इच्छा आहे की मला निगेटिव्ह कॅरेक्टर, मला इंटेन्स बेसिकली, मला प्रचंड इंटेन्स काहीतरी करायचं आहे. मी मध्यंतरी मनसुद्धा तुझं नावाचे एक सिरीज आहे, इफ यू नो, तर त्याच्यात सेकंड सीझन त्याचा आला होता आणि चंद्रकांत कुलकर्णी ते डिरेक्ट करतात आणि दळवी सर लिहितात, शांतळवी. तर त्यांनी मला कॉल केला आणि त्यांनी विचारलं एक एपिसोड. तर आय वॉज हॅप्पी की येस, कोणीतरी माझा वेगळा आहे का याच्यासाठी. तू यूट्यूबला तो एपिसोड आहे, तू प्लीज, तुला वेळ मिळाला की बघ. आणि सुबोध भावे आहेत, अरुण नलावडे आहेत, आणि अरुण नलावडेंच्या मुलाची भूमिका मी केली. 7 ते 8 मिनिटाचं माझं ते कॅरेक्टर असेल. पण त्याच्यानंतर मला बऱ्याच जणांनी सांगितलं, इव्हन सुबोध सरांनी सांगितलेलं, वैभवदादांनी सांगितलं होतं, वैभव मांगले, इंडस्ट्रीतल्या काही लोकांनी सांगितलेलं की खूप छान झालं. आणि ते ना पॉझिटिव्ह, निगेटिव्ह नव्हतं, पण इंटेन्स होतं थोडं. मी जे नाटक करत होतो मर्डरवाले कुलकर्णी, त्याच्यात ते विनोदी नाटक होतं. पण अगेन मी म्हटलं तसं की आम्हाला मोठे सर आणि गोस्वामी सरांनी सवय लावली आहे की कुठल्याही भूमिकेकडे सिच्युएशन आणि कॅरेक्टरनुसार बघायचं. तर ते निगेटिव्ह कॅरेक्टर होतं. आय वॉज द मर्डरर, ज्याच्यामुळे मर्डर होतो तो मर्डरवाले कुलकर्णी, तर मी तो केलेला असतो म्हणून. सो ते निगेटिव्ह कॅरेक्टर होतं. आम्ही 220 प्रयोग केले असतील. मी 220च्या 220 प्रयोग इतके एन्जॉय केलेत, कारण मी पहिल्यांदा आयुष्यात निगेटिव्ह कॅरेक्टर करत होतो, भलेही ते विनोदी नाटकातलं असेल. पण तेव्हापासून आय एम रूटिंग की मी प्रचंड मनापासून ही इच्छा व्यक्त करतोय की लवकरात लवकर मला एक निगेटिव्ह, नॉट टिपिकल व्हिलन. माझं असं म्हणणं आहे, मी तुला उदाहरण द्यायचं तर मी तुला सांगू शकतो की मला कुठून असं काय म्हणतो आपण छान वाटलं. ते सिरियलच्या बाबतीत सांगायचं झालं तर सुंदरा मनामध्ये भरली नावाची सिरियल होती आणि ऋषिकेश शेलारनी त्याच्यात एक कॅरेक्टर प्ले केलं होतं. आणि मी इतका काय म्हणतो आपण, मला असं झालं होतं की यार
काय ॲक्टर आहे हा, आणि म्हणजे निगेटिव्ह कॅरेक्टरच्या देखील प्रेमात पडावं असं काम. हो हो दुसरं उदाहरण, मी किरण्याचा खूप मोठा फॅन आहे, मी त्याला सांगितलं देखील आहे, पण देवमाणूस, किरण गायकवाड इतकं सटल, इतकं इंटेन्स, डोळ्यातनं काम करणं. आणि म्हणजे मला माहीत नाही, मला काही लोकांनी हे सांगितलं आहे की वी आर वेटिंग की तुझ्या डोळ्यातनं तू व्यक्त होतोयस असं काम आम्हाला बघायचं आहे. सो माझ्या नशिबानी म्हणा की मला असे डोळे मिळालेत असं लोक म्हणतात की जे पटकन बोलतात. सो आय एम वेटिंग. आज इट्स मज्जाच्या या अंकिताबरोबरच्या इंटरव्ह्यूमध्ये मी पुन्हा एकदा ही इच्छा व्यक्त करतो की मला लवकरात लवकर निगेटिव्ह कॅरेक्टरसाठी. अगदीच. आणि म्हणूनच म्हणतात की आपल्याला जे हवं असतं ते पटकन नाही मिळत, पण जेव्हा मिळतं तेव्हा जगाला ते दखल घेण्यासाठी भाग पाडतं. सो मलाही असं वाटतं की देर आहे दुरुस्त आहे असं होईल. आणि नेहमीच मी म्हणते तथास्तु, कारण का वास्तू नेहमी तथास्तु म्हणते. मोठं बोलायचं सगळं होतं निमिष. आणि मला खरंच मला या इंटरव्ह्यूचं म्हणजे मी गेल्या वेळेसही विचारलेलं पण डेट्समुळे झालं नव्हतं आणि यावेळेस झालं. निमिषला मी हास्य जत्रेपासून ओळखते. तेव्हाचा निमिष आत्ताचा निमिष प्रचंड फरक आहे. म्हणजे इन अ गुड वे की तू छान बोलायला लागला आहेस, तुझे विचार अजून तू प्रखरपणे मांडायला शिकला आहेस किंवा तू मांडतोयस. कसं असतं हे मी गेल्या इंटरव्ह्यूमध्ये पण सांगितलं की कलाकारांसोबत रिपोर्टरसुद्धा ग्रो होत असते. तर हास्य जत्रेनंतर मी सुद्धा फार ग्रो झाले आणि मला माहिती आहे माझ्यासोबत काही कलाकार ज्यांचे मी तेव्हा इंटरव्ह्यू घेत होते तेही आता खूप खूप मोठे झालेत. तो पटकन फरक कळतो तेव्हाचा निमिष आणि आत्ताचा निमिष. पण हे चांगल्या अर्थी खूप छान करतोयस तू आणि चाचपडतोयस, आयुष्यभर चाचपडत राहा. कारण का कलाकारासाठी तेच खूप इम्पॉर्टंट असतं. आणि कोणत्या क्षणी कोणता डिरेक्टर तुला बघेल आणि कुठे कास्टिंग होईल आणि कधी आम्हाला तो विलन निमिष बघायला मिळेल याच्या खरंच आम्ही सुद्धा वाट बघतोय. आणि नेक्स्ट इंटरव्ह्यू जेव्हाही होईल आणि जेव्हाही तू विलनची भूमिका करशील तेव्हा या स्टुडिओमध्ये आपण इंटरव्ह्यू करूया. पण पर्सनली मी जे सांगितलं होतं त्याच्यात आपण प्रोफेशनलीमध्ये हे ऍड करूया की 5 वर्षांनी मी कुठे बघतो तर येस, एक निगेटिव्ह कॅरेक्टर तर 100%. अगदीच अगदीच. आणि 5 वर्षांमध्ये मला असं वाटतं ते 1-1.5 वर्षात होईलच निगेटिव्ह भूमिकेचं. इतकं काही नाहीये. आणि इथेच हाच आपला स्टुडिओ असेल, इथेच करूया इंटरव्ह्यू. बेस्ट बेस्ट. आणि तेव्हा तू पहिला इंटरव्ह्यू आम्हाला देशील. आय होप सो. फॉर शुअर. 200%. बरं, तुला इथे येऊन कसं वाटलं? मला खूप छान वाटलं. इट्स मज्जाला मी बरीच वर्ष फॉलो करतोय. मी म्हटलं तसं लास्ट टाइम आय गेस मी हास्य जत्रेच्या सेटवरच तुला भेटलो होतो. रिसेंटली मी सनई चौघडेच्या सेटवर इट्स मज्जा बरोबरच एक इंटरव्ह्यू केला होता. अंकिता आपण बरीच वर्ष ओळखतोय. आय गेस लास्ट टाइम मी जेव्हा इंटरव्ह्यू केला होता तेव्हा ना जस्ट US टूर संपली होती हास्य जत्रेची आणि मग आपण इंटरव्ह्यू केला होता. आणि मी इतकी मजा आली होती मला. मला असं वाटतं की या चॅनलचं नाव इतकं परफेक्ट आहे कारण मला प्रत्येक वेळी काय होतं, मज्जा ही फक्त अशी मजा नसते. आत्ता बोलताना देखील काहीतरी तू जसं म्हणालीस की कोणी ग्रो होत आहे, कोणी काही वर्षांनी कसं वेगळं वाटतंय, ही देखील एक मजा आहे. तर मला असं वाटतं की इतकं परफेक्ट नाव सुचलंय. मला असं वाटतं की हे देखील मी सांगेन की इट्स मज्जा नवीन कॉन्टेंट्स देखील आणते आहे. एक वेगळा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते आहे की ते सिरीज आय गेस करते आहेत. सो मी खूप खूप खुश आहे की आज माझा या चॅनलवर इंटरव्ह्यू झाला आहे आणि तुम्हाला खूप यश मिळू देत. हे चॅनल अधिक 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 मोठं होऊ देत. आणि अंकिता, तू इतका सुंदर इंटरव्ह्यू करतेस. मी तुझे बरेच इंटरव्ह्यू बघितलेत. सो 5 वर्षांनी जेव्हा मी इंटरव्ह्यू द्यायला येणार असेल तेव्हा आय होप की तूच इंटरव्ह्यू घ्यायला असशील आणि आय होप की तुझी डेट मॅनेज होणार असेल. सो आणि लवकरात लवकर होपफुली मी इट्स मज्जा बरोबर देखील काम करेन. नक्की नक्की. आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट असेल. आणि हे जेव्हा कलाकार म्हणतात ना निमिष, मला खूप आनंद होतो खूप. कारण का जेव्हा तुम्ही एखादी कंपनी किंवा एखादं पेज किंवा एखादं यूट्यूब चॅनल जेव्हा शून्यापासून सुरू करतात, तुम्हाला माहिती आहे तुम्ही ते एक सबस्क्रायबर कसा आणलाय, तुम्हाला माहिती आहे तो एक सबस्क्रायबर तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही काय नवीन देताय. तर इट्स मज्जा माझ्यासाठी फार लकी आहे
की त्या चॅनलमुळे मी ग्रो झाले आणि त्या चॅनलमुळे मला तुमच्यासारखे कलाकार पर्सनलीही तितकेच छान ओळखतात किंवा प्रोफेशनली तर ओळखतातच. सो थँक्यू सो मच. तू इतकं छान भरभरून बोललास इट्स मज्जाबद्दल आणि तुमच्यासारख्या कलाकारांमुळे खरं तर इट्स मज्जा उभं राहिलं आहे. थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल आणि तुला तुझ्या आयुष्यात जे जे पाहिजे ते सगळं मिळो. आणि तुम्हाला हा इंटरव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, हास्य जत्रा बघायला विसरू नका आणि इट्स मज्जा चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी मज्जा गर्ल अंकिता निमिष सोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.